नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो वारंवार कमेंटमध्ये विचारला जातो. तो म्हणजे आम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतोय, पाळी चुकली आहे, परंतु किटमध्ये प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही आहे. प्रेग्नन्सीचे म्हणजे अर्ली प्रेग्नन्सीचे सर्व सिम्पटम्स आम्हाला दिसत आहेत, परंतु किटमध्ये पॉझिटिव्ह येत नाही आहे. तर याच्या मागे कुठली 4 प्रमुख कारणं असू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रेग्नंट असू शकता तरीही प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येण्याचे चान्सेस आहेत. ही 4 कारणं आज या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. या व्हिडिओद्वारे चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. खूप गोष्टी आहेत, खूप साऱ्या कंडिशन्स असू शकतात. बऱ्याचदा काय होतं, आपण कन्फ्यूज होऊन जातो, अरे माझी पाळी तर चुकली आहे, पाळी येत नाही आहे, परंतु प्रेग्नन्सी टेस्टसुद्धा निगेटिव्ह येते आहे. मग मी प्रेग्नंट आहे की नाही आहे, उलटी मळमळ अशा गोष्टी पण होत आहेत, इम्प्लांटेशन स्पॉटिंग पण झालं आहे, प्रेग्नन्सीचे सर्व सिम्पटम आहेत, परंतु UPT युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येते. अशा वेळी ती स्त्री जी पॉझिटिव्ह टेस्टसाठी वेट करत असते तिला खूप गोंधळून जायला होतं आणि म्हणूनच तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओद्वारे मी करणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी देणार आहे. अशा कुठल्या कंडिशन्स आहेत ज्याच्यात प्रेग्नंट असूनही आपली प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येते आणि आपण गोंधळून जातो, आपल्या शरीरात काय चाललंय हे आपल्याला कळत नाही. आता हे बघूया सविस्तररित्या. या 4 कारणांमधलं पहिलं आणि सगळ्यात मुख्य कारण आहे ते म्हणजे संप्रेरकांचं लघवीमधलं प्रमाण. आता कुठली संप्रेरकं आणि काय हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. UPT मध्ये प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह कशी येते, ज्या वेळेला आपलं इम्प्लांटेशन होतं म्हणजे भ्रूण गर्भाशयाच्या भिंतीला चिकटतो, त्यावेळेला प्लासेंटामधून जिथे हा गर्भ चिकटतो तिथून HCG नावाचं म्हणजे ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हे हॉर्मोन सिक्रीट केलं जातं आणि हे इतक्या प्रमाणात सिक्रीट झालं की जे लघवीमध्ये यायला सुरुवात होतं, हेच हॉर्मोन तुमच्या UPT टेस्टमध्ये युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये जेव्हा डिटेक्ट होतं त्यावेळेला आपली प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह येते. आणि हे हॉर्मोन आपल्या युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये डिटेक्ट व्हायला इम्प्लांटेशन नंतर साधारण 10 ते 12 दिवस किंवा कमीत कमी 8 ते 10 दिवस तरी लागतात. बऱ्याच वेळेला ओव्ह्युलेशन लेट झालेलं असतं, प्रेग्नन्सी लेट राहिलेली असते किंवा आपण अर्ली टेस्ट केलेली असते, पाळीही चुकली नाही आणि अर्ली टेस्ट केलेली असते. अशा वेळेला आपली टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. आणि मग अशा वेळेला तुम्हाला प्रेग्नन्सी सिम्पटम्स तर दिसत आहेत, परंतु आपली UPT निगेटिव्ह येते, तर थोडा पेशन्स ठेवा. 2-3 दिवसांनी ही टेस्ट नवीन किटसह परत रिपीट करा आणि मग चान्सेस आहेत की इथं मग तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. गोंधळायचं, टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही, परंतु पेशन्स आणि शांत डोकं ठेवण्याची आवश्यकता आहे. मला माहिती आहे तुम्ही प्रेग्नन्सीची खूप आतुरतेने वाट पाहता, म्हणून साधी फ्रंट लाईन येण्याची सुद्धा तुम्हाला उत्सुकता असते. हे सगळं ठीक आहे, परंतु थोडं वाट बघा. HCGची जी मात्रा आहे, प्रमाण आहे, ते युरिनमध्ये थोडं वाढू दे. त्याचं छान कॉन्सन्ट्रेशन वाढलं की छान तुम्हाला लगेचच 2 डार्क लाईन्स तुमच्या UPTवर दिसतील, म्हणून थोडा पेशन्स ठेवा. आता दुसरं मुख्य कारण असू शकतं की आपलं किट खराब असू शकतं किंवा ते एक्सपायर्ड झालेलं चुकून आपल्याकडे आलेलं असू शकतं. चान्सेस आहेत. मग अशा केसमध्ये तुम्हाला कधी कधी प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते आणि ती निगेटिव्ह तुम्हाला दाखवली जाऊ शकते. अशा वेळेला तुम्ही दुसऱ्या किटनी चेक करा, एक्सपायरी डेट घेण्याआधीच चेक करा किंवा मग 2-3 दिवस थांबा आणि 2-3 दिवसांनी टेस्ट करा. असं केलं तर नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट असतील तर ते तुम्हाला लगेचच आपल्या किटवर, आपल्या पट्टीवर दिसायला लागतील. तिसरं महत्त्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे युरिन सॅम्पल घेताना आलेला एरर. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप घाई गडबडीत, पाळी पण चुकली नाही आहे किंवा पाळी चुकलेली आहे, लेट आपलं ओव्ह्युलेशन झालं आहे, लेट प्रेग्नन्सी राहिली आहे आणि खूप आपण पाणी प्यायलो आहे त्यामुळे देखील, किंवा ज्युसेस पिलेत आपण खूप सारे आणि युरिन आपलं अतिशय डायल्यूट आहे. अशा डायल्यूट युरिनमध्ये HCGचं जे प्रमाण आहे ते देखील डायल्यूट आहे. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला हवं तेवढं मिळणार नाही
आणि अशा केसमध्ये देखील आपली UPT निगेटिव्ह येऊ शकते. म्हणूनच तुम्हाला हे माहितीच आहे की ज्या वेळेला आपण युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतो त्यावेळेला सकाळी उठल्या उठल्या जे युरिन असतं ते युरिन घेऊन आपल्याला ते सॅम्पल घेऊन UPT करायची असते. परंतु तुमचे सिग्निफिकंट दिवस गेलेले असतील पिरियड चुकल्यानंतर, तर मग तुम्ही पूर्ण दिवसभरात कधीही युरिन घेतलं, कुठलंही सॅम्पल घेतलं, तर त्याच्यामध्ये आवश्यक असलेली जी क्वांटिटी आहे HCGची ते डिटेक्ट होणार आहे. आणि कधीही तुम्ही UPT केली दिवसभरात, कधीही हे युरिन सॅम्पलने तुम्ही टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येणार आहे. परंतु त्याच्यामध्ये तुमचं HCGचं प्रमाण जे आहे ते योग्य असणं गरजेचं आहे. बरेचसे किट आता बाजारात इतके छान आणि ऑथेंटिक आलेले आहेत की अगदी कमीत कमी मायक्रॉन्समध्ये जरी HCG आपल्या युरिनमध्ये असेल तरी ते पटकन डिटेक्ट करतं. परंतु कधी कधी तेवढी HCGची लेवल आपण गाठली नसेल तर ते डिटेक्ट होणार नाही. म्हणून थोडं थांबा, सकाळचं छान कॉन्सन्ट्रेटेड युरिन घ्या, सॅम्पल घ्या आणि ते थेंब टाकून मग तुम्ही टेस्ट करा. चौथं हे कारण थोडंसं काळजीचं आहे, ते म्हणजे एक्टॉपिक प्रेग्नन्सी. रिसर्चप्रमाणे 3% एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये HCG हॉर्मोन UPTमध्ये डिटेक्ट होत नाही. मग अशा वेळेला हे थोडं काळजीचं कारण आहे. अशा वेळेला काय होतं, आपल्याला अर्ली प्रेग्नन्सी सिम्पटम्स तर दिसतात, जसं की नॉशिया, वॉमिटिंग, फीवर, एक खूप जोराचं पेन, जास्त पेन, शार्प पेन आपल्या ट्यूबमध्ये एका बाजूला आपल्याला जाणवतं आणि तापसुद्धा येतो. मग अशा वेळेला हे चिंतेचं कारण आहे. म्हणूनच असं सांगितलं जातं UPT पॉझिटिव्ह आल्या आल्या आपल्याला डॉक्टरांकडे जायचं असतं. परंतु तुमची पाळी जर येत नाही आहे, प्रेग्नन्सीसाठी तुम्ही ट्राय करताय, तर नक्कीच डॉक्टरांना भेटा. कारण अशी कंडिशन जिथे आपली प्रेग्नन्सी, आपलं बाळ, आपलं भ्रूण हे जर ट्यूबमध्ये, फॅलोपियन ट्यूबमध्ये राहिलं असेल तर या केसमध्ये जितकं आपण लवकर डॉक्टरकडे जाऊ तितकं आपल्याला ते फायद्याचं आहे. आपल्या जीवासाठी तितका धोका कमी आहे. परंतु आपल्याला जर खूप लेट झाला तर आपल्याला ट्यूब लॉस होऊ शकतो. फॅलोपियन ट्यूब बऱ्याचदा डॉक्टर काढून टाकतात किंवा जीवालाही धोका होऊ शकतो. आणि हे टाळायचं असेल, एक्टॉपिक प्रेग्नन्सी अर्लिएस्ट डिटेक्ट करायची असेल, तर आपल्याला जर प्रेग्नन्सी राहिली आहे असं वाटत असेल, हे सगळी लक्षणं आपल्याला दिसत असतील, नॉशिया, वॉमिटिंग, फीवर, तर त्वरित डॉक्टरांना भेटा. पाळी आली नाही आहे आणि प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येते तरीही भेटा, म्हणजे ही शंका तुमची दूर होईल आणि हा धोका तरी टळेल. आणि याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स फ्युचरमध्ये, भविष्यात आपल्याला होणार नाही. आता या सगळ्या गोष्टींचं सार किंवा सोल्युशन आपण बघूया. प्रेग्नन्सी टेस्ट तर निगेटिव्ह येते, परंतु प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स दिसतात. मग अशा स्थितीत मी काय केलं पाहिजे हे तुमच्या मनात चाललंय, त्याची उत्तरं बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताणतणाव, स्ट्रेस, इमोशनल इम्बॅलन्स हा तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे संप्रेरकांमध्ये खूप जास्त असंतुलन घडून आणतो. आणि ज्या वेळेला आपले हॉर्मोन्स नीट कार्य करत नाही त्यावेळेला प्रेग्नन्सी इझिली आणि व्यवस्थित सुखरूप राहिली जरी असेल तरी देखील त्या प्रेग्नन्सीला आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. मग स्ट्रेस फ्री राहायचं असेल तर आवडीच्या गोष्टी करा, मन दुसरीकडे गुंतवा आणि सोल्युशन काढण्याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे टेन्शन न घेता 2-3 दिवस वाट बघा, पाळी येते का, पाळी नाही आली तर 2-3 दिवसांनी पुन्हा एकदा होम प्रेग्नन्सी टेस्ट रिपीट करा. याशिवाय काही शंका असेल, ताप येत असेल, शार्प पेन होत असेल तर नक्कीच गायनेकोलॉजिस्टना भेटणं गरजेचं आहे. तुम्हाला काही शंका असतील तरीही भेटणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट, चौथी गोष्ट तुम्हाला हे लक्षात घ्या, पाळी चुकल्यानंतर 20 दिवसांपर्यंत तुम्ही होपफुल राहू शकता. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते, परंतु तुम्ही घरी बसून नाही राहू शकत, कारण एक्टॉपिक प्रेग्नन्सी रूल आउट करणं देखील गरजेचं आहे. 20 दिवसापर्यंत जर पाळी नाही आली तर याचा अर्थ आहे शरीरामध्ये मेजर हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो किंवा कुठली अंडरलाईन कंडिशन, कुठला डिसीज आपल्या शरीरात असू शकतो, जे डॉक्टर चेक करतील, काही ब्लड टेस्ट करतील किंवा त्यांना ज्या आवश्यक वाटतात त्या टेस्ट तुमच्या करतील आणि त्यावरून पाळी काय येत नाहीये हे ते ठरवतील. अशा स्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणं, गायनेकोलॉजिस्टना भेटणं खूप गरजेचं आहे. म्हणून मैत्रिणींनो, टेन्शन घेऊ नका.
या सगळ्या गोष्टीतून योग्य तो मार्ग काढा. डॉक्टरांना भेटणं आजच्या काळात अतिशय आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. अर्ली प्रेग्नन्सी सिम्पटम्स, प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी याविषयी खूप सारे व्हिडिओ चॅनलवर आहेत. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा प्री प्रेग्नन्सी ही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. त्यात तुम्हाला आवश्यक खूप सारे व्हिडिओज मिळतील. तर नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मनात प्रेग्नन्सी किंवा इनफर्टिलिटी, प्री प्रेग्नन्सीमध्ये काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी जास्तीत जास्त मैत्रिणींना शक्य होईल तेवढं रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासह. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया. थँक यू.